नमस्कार, मी उज्ज्वला सुटीची दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टद्वारे संचालित चाय ब्रेक कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत. तर मित्रांनो, आज पुन्हा नवीन विषयाला घेऊन आपण आजचा जो कट्टा आहे तो रंगवणार आहे. आणि आजचा विषय आहे तरुणाईचा पोलीस भरतीकडे कल का. आणि यासाठी आपण या कट्ट्यावर आमंत्रित केलेला आहे प्राध्यापक दीपक धुरंदर सर यांना. सर नमस्कार. चाय ब्रेक कट्ट्यावर आपलं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू, धन्यवाद. प्राध्यापक दीपक धुरंदर सर हे करिअर पॉईंट अकॅडमीचे संचालक आहे. सरांच्या मार्गदर्शनातून अनेक विद्यार्थी हे पोलीस भरतीमध्ये नोकरीवर लागलेले आहेत. आणि सरांचे जे काही आज यश आहे ते सरांनी स्वतःच्या मेहनतीच्या बळावर उभं केलेलं आहे. तर सरांशी चर्चा करण्यासाठी आपण जास्त वेळ न घालवता सरांची चर्चा करूया. सर, माझा सर्वप्रथम प्रश्न आपल्याला हा आहे की तुमचं शिक्षण संदर्भात मला थोडा परिचय विद्यार्थ्यांना सांगा. ठीक आहे ना. बघा मॅडम, मी BSc B.Ed केलेलं आहे आणि त्यानंतर मी स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात स्वतःचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासाची सुरुवात केली. आणि अभ्यास करीत असताना मला ज्या अडचणी आल्या त्या अनेक विद्यार्थ्यांना यायच्या. माझा अभ्यास सुरू असतानाच अनेक विद्यार्थी मला मार्गदर्शन विचारायला यायचे. तर अशावेळी मी मुलांच्या मार्गदर्शनाची सुरुवात केली आणि असं करीत असताना बऱ्याच मुलांना यश संपादन झालं. त्याचंच रूपांतरण आज अशा प्रकारच्या क्लासेसमध्ये झालेलं आहे. असा कुठला प्रसंग आहे की ज्या क्षणात तुम्हाला असं वाटलं की आता आपण पोलीस भरतीचं प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे? अच्छा, तर मी जेव्हा स्वतःचा अभ्यास करायचं, स्वतः मी UPSCचा अभ्यास करायचं आणि त्यावेळी माझ्या आसपासचे विद्यार्थी, काही नात्यातले विद्यार्थी, जवळपास राहणारे विद्यार्थी मला मार्गदर्शन विचारायचे. तर यांची संख्या जेव्हा वाढत गेली तेव्हा मला असं वाटलं की पोलीस भरतीच्या नावाने अमरावती शहरात किंवा महाराष्ट्रात कुठलाही क्लास किंवा अकादमी नाही आहे. तर मग मी त्यांच्या गरजेचा विचार करून एक अकादमी किंवा एक क्लास सुरू केला आणि बऱ्याच मुलांना यश मिळाल्यामुळे मग मला अनेक बॅचेस मिळाल्या आणि त्यामधून मी याची सुरुवात केली. तर माझा पुढचा प्रश्न आपल्याला हा आहे की पोलीस भरती प्रक्रियेसाठी जे काही करावं लागते ते कशा पद्धतीच्या प्रक्रिया यामध्ये असतात? अच्छा, बघा, पोलीस भरती ही महाराष्ट्राच्या गृह खात्यामधील एक शासकीय सेवा आहे. आणि हे बल एक फोर्स असल्यामुळे, महाराष्ट्र सरकारचं एक फोर्स असल्यामुळे, एक बल असल्यामुळे याचं क्वालिफिकेशन 12वी पास आहे. आणि यामध्ये 2 प्रकारची चाचणी घेतली जाते विद्यार्थ्यांची. मैदानी चाचणी घेतली जाते एक आणि दुसरी लेखी परीक्षा घेतली जाते. तर शासनाचा उद्देश असा असतो जनरली की यांना कमीत कमी वयाचे जास्त तरुण असलेले सशक्त तरुण पाहिजे असतात. त्यासाठी त्या मैदानी चाचणीचे काही इव्हेंट्स दिलेले आहेत. जसं की एक गोलाफेक नावाचा इव्हेंट आहे जो 15 गुणांचा असतो आणि 100 मीटर एक रनिंग असते एक ठरलेल्या टाईम लिमिटमध्ये. तो एक इव्हेंट आहे 15 गुणांचा. आणि 20 मार्कांची मुलांसाठी 1600 मीटरची एक धाव म्हणजे रनिंग असते, त्याला 20 मार्क असतात. असं एकूण 25 गुणांचं हे शारीरिक चाचणीची टेस्ट आहे. आणि लेखी परीक्षा असते 100 गुणांची. तर त्यामध्ये शालेय स्तरावर सगळे प्रश्न असतात. शालेय स्तरावरचा अभ्यासक्रम असतो, जसं की अंकगणित आहे, त्यानंतर बुद्धिमापन चाचणी आहे, त्यानंतर मराठी व्याकरण आहे, त्यानंतर सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञानामध्ये इतिहास, भूगोल, संविधान किंवा नागरिकशास्त्र यासारखे विषय असतात. आणि सामान्य असतात अगदी 8वी 9वी 10वीच्या स्तरावरचे. आणि ते जर समजा मुलांनी व्यवस्थितरित्या केले तर त्यांच्या मेरिटच्या रँकनुसार त्यांची निवड होते. नक्कीच सर, आपण आता मैदानाचा उल्लेख केला तर मैदानासाठी मुलींचं वेगळं प्रशिक्षण आणि मुलांचं वेगळं प्रशिक्षण असं असतं का? निश्चितच मुलांसाठी काही कंडिशन्स वेगवेगळ्या आहेत. जसं शारीरिक चाचणीमध्ये मुलांना 1600 मीटरची रनिंग असते आणि मुलींना 800 मीटरची रनिंग असते. गुण सारखेच असतात. 1600 मीटर मुलांना 20 गुण, मुलींना 800 मीटरला 20 गुण. बाकी इव्हेंट सगळे सारखे असतात. पेपर पण सर्वांना सारखा असतो. एकच फक्त फरक आहे तो.
नक्कीच. मुलींसाठी वेगळं आहे आणि मुलांसाठी वेगळं आहे. त्यातही मला असं म्हणायचं आहे की कुठले मुलं किंवा मुली हे पात्र असतात आणि कुठले अपात्र असतात, असं कुठे ठरवायला पाहिजे हां. विद्यार्थ्यांनी? तसं तर जनरली बघा 12वी पास झालेला कोणताही तरुण त्याची एक ठरलेली जी उंची आहे ती हाईट एकच क्रायटेरिया आहे महत्त्वाचा, हाईट आणि चेस्ट. बाकी त्याचा दुसरा कुठलाही शारीरिक क्रायटेरिया नाही आहे. आणि शैक्षणिक पात्रतेमध्ये गुणांची सुद्धा अट नाही. अगदी 12वी पास झालेला मग तो आर्ट कला शाखेचा असेल, विज्ञान शाखेचा असेल किंवा किमान कौशल्यावर आधारित MCVC ज्याला म्हणतो आपण, तो 12वी पास झालेला तरुणसुद्धा त्याला पात्रच आहे. त्यामुळे त्यामध्ये काही वेगळं नाही आहे. पोलीस भरती म्हटलं की विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपली नोकरी पक्कीच. हां. तर याविषयी तुमचं मत काय आहे? विद्यार्थ्यांना काय सांगाल? अगदी विद्यार्थ्यांचं ते मत निश्चितच खरं आहे. त्याचं कारण असं आहे की ज्या तरुणाची शासकीय सेवेमध्ये जाण्याची इच्छा आहे, शासकीय नोकरी प्राप्त करण्याची इच्छा आहे, त्याला एकतर 12वी पास झाल्याबरोबर सहज आणि कमी श्रमात ती नोकरी लागते. इतर परीक्षांच्या तुलनेत इतर परीक्षांचे ज्या पात्रता आहे शैक्षणिक त्या पदवी आहेत. म्हणजे निश्चित आपण बघा, विचार करा, एक मुलगा 12वी झाल्यानंतर त्याला पदवीचं शिक्षण घ्यावं लागेल, म्हणजे 3 वर्षे त्याचे ते गेले. 12वी झाल्यानंतरच जर त्याला वाटत असेल नोकरीवर लागावं, तर त्याला काय जे सांगितलेला क्रायटेरिया आहे, जसं शारीरिक चाचणीची त्यांनी तयारी करावी चांगल्या प्रकारची, असं त्याला वाटत असेल तो करू शकतो. आणि त्याला आवड पण असते. आणि लेखी परीक्षेचे शालेय स्तरावर अभ्यासक्रम असल्यामुळे तो सहज पूर्ण करू शकतो. आणि माझा अनुभव असा राहिलेला आहे आतापर्यंत की बहुतांशी मुलांना, ग्रामीण भागातील जे मुलं असतात ना, त्यांना पोलीस या म्हणजे त्यांची जी वर्दी असते पोलिसांची, त्याचं फार जास्त आकर्षण असते. म्हणून अनेक मुलं शिकत असतानाच ते ठरवतात सामान्य कुटुंबामधले की आपल्याला पोलीस व्हायचं आहे. आणि त्यामुळे त्यांचा कल आता जास्त वाढलेला आहे. पूर्वी कसं होतं, पूर्वी एक गैरसमज होता की पोलिसाचा मुलगाच पोलीस लागतो, असा एक गैरसमज होता. पण तो गैरसमज होता. आता जनरली जागृती झालेली आहे, सोशल मीडिया आहे, सर्वांना असं वाटतं की आपण 12वी पास झालो सहज पोलीस लागू शकतो, म्हणून मुलांचा कल वाढलेला आहे. आणि इतर क्षेत्रामध्ये शासकीय नोकऱ्यांचं प्रमाण तुलनेने कमी आहे. त्यामुळे मुलांचा कल अधिक वाढलेला आहे. नक्कीच सर. आपण सांगितलं की मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा हे दोन्ही असतात. तर लेखी परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांनी कुठल्या कुठल्या विषयांना महत्त्व दिलं पाहिजे? हां, तर त्याच्यामध्ये तसे तर विषय सगळेच महत्त्वाचे आहेत. परंतु मुलं, जसं आपण मराठी व्याकरण हा विषय आपण जवळपास 5व्या वर्गापासून असतो सर्वांना. गणित हा विषयसुद्धा 5व्या वर्गापासून असतोच. आणि त्यानंतर सामान्य ज्ञानाचे जे विषय असतात, इतिहास आहे, भूगोल आहे, विज्ञान आहे, आणि ही सर्वच्या सर्व माहिती प्राथमिक स्वरूपाची असते. त्यामुळे ते जर विषय त्याचे चांगले असतील एखाद्या विद्यार्थ्याचे, आणि त्यांनी मार्केटमध्ये आता भरपूर सारे पुस्तकं उपलब्ध असतात. आता सर्वच विद्यार्थी शालेय स्तरावर अभ्यास करतातच असं नाही, कारण आवडीनिवडीचा पण भाग असतो. परंतु काही विद्यार्थ्यांचे विषय कमजोर जरी असतील आणि मार्केटमध्ये भरपूर सारे पुस्तकं उपलब्ध असतात, काही जे प्रसिद्ध पुस्तकं आहेत त्यांचा वापर जर केला तर त्यांच्या त्या विषयाच्या ज्या उणीव आहेत त्या पूर्ण करू शकतात आणि सरावाने ते परफेक्ट होऊ शकतात. असा काही फार मोठा अभ्यासक्रम पोलीस भरतीचा नाही आहे. साधे सरळ म्हणजे एकदम प्राथमिक स्वरूपाची माहिती असतात. विषय सगळेच महत्त्वाचे यासाठी आहेत असं मी म्हणतो की यामध्ये स्पर्धा खूप असते. म्हणजे सारख्या मार्कांवर 25-25 विद्यार्थी असतात कधीकधी. त्यामुळे सर्वच विषयांना महत्त्व दिलेलं बरं राहील. एकच विषय घेऊन चालणार नाही, असं माझं मत आहे. आपण खूप छान मार्गदर्शन केलं सर. विद्यार्थ्यांना जे आहे, आज पोलीस भरतीसाठी इच्छुक विद्यार्थी आहे, त्यांना नक्कीच यातून खूप जास्त मार्गदर्शन होणार आहे. आणि आपण ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना समजून सांगितलं की अपयश जरी आलं तरी मागे पाहू नका, पुन्हा प्रयत्न करा. नक्कीच विद्यार्थी यातून मार्गदर्शन घेतील. विद्यार्थी मित्रांनो, सरांचं मार्गदर्शन आपल्याला मिळालेलं आहे. याचप्रमाणे आपण नवीन नवीन एपिसोड तयार करू. त्यामुळे या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि न चुकता सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.